मालवणमधील पुतळा अपघात प्रकरणानंतर आता पुतळ्याची उंची आणि त्या संबंधीचे निकष। आई बाबा होण्याचे स्वप्न अजून पूर्ण झाले नाहीत का? आई बाबा होण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण करा अपोलो फर्टिलिटीद्वारे। मोफत सल्ल्यांसाठी कॉल करा 9953959370। यावरून चर्चा सुरू झालेली आहे। त्याच संदर्भातली ही महत्त्वाची बातमी आहे। आगामी सांस्कृतिक धोरणामध्ये राष्ट्रपुरुषांच्या पुतळ्यांची उंची नेमकी किती असावी याबाबत नियम करण्यात येणार आहेत। त्याबरोबरच शिल्पांची कलात्मकता जोपासण्याची महत्त्वाची शिफारस तज्ञ समितीने केलेली आहे। पुढील 15 दिवसात राज्याचं सांस्कृतिक धोरण जाहीर होणार आहे आणि यासाठी नेमलेल्या समितीने आपला अहवाल सरकारला सादर केला आहे। 2010 नंतर पहिल्यांदाच राज्याचं सांस्कृतिक धोरण जाहीर होणार आहे। या संदर्भातल्या विनय सहस्त्रबुद्धे समितीने सुचवलेल्या शिफारशींमध्ये पुतळ्यांसंबंधातल्या निकषांवर प्रकाश टाकलेला आहे। तर सहस्त्रबुद्धे समितीच्या शिफारशी नेमक्या काय आहेत आपण पाहूया। परिसराचा विचार करता पुतळ्याची उंची किती असावी याचे काही नियम ठरवणं आवश्यक। येत्या 15 दिवसांमध्ये या संदर्भात घोषणा केली जाण्याची देखील शक्यता आहे। पुतळ्याच्या कलात्मकतेबाबत नियम ठरवणं देखील आवश्यक आहे। शिल्प परीक्षणासाठी शासकीय कला शिक्षण संस्थेतील शासकीय अधिकारी न ठेवता तज्ञाची नेमणूक करावी अशी देखील शिफारस आहे। पुतळ्याला हार घालण्यासाठी उभारलेल्या लोखंडी शिड्यांमुळे सौंदर्याला बाधा येते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।